विधान परिषदेचा निकाल लागलेला आहे। 11 जागांची मतमोजणी होती, त्यापैकी जवळपास सगळ्याच 10 जागा या महायुतीला मिळालेल्या आहेत आणि एक जागा भाजपच्याच बंडखोरांना जिंकलेली आहे आणि 17 पैकी 16 जागा याच्या महायुतीच्या पारड्यात पडलेल्या आहेत। महाविकास आघाडीला अपयश आलं आणि याच विधान परिषद निकालाच्या निवडणुकांच्या निकालांवर काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी काय म्हटलेले आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। सत्ताधारी पक्षासमोर एकही जागा निवडून आणणं हे मोठं अपयश वाटत नाही? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रात लागला होता। देशात राज्यात ज्या पक्षाची सत्ता आहे स्वाभाविक थोडं त्याचा परिणाम होत असतो आणि या निवडणुकीमध्ये राज्य सरकारच्या सत्ताधारी पक्षाने अशा या मतदारांवर प्रचंड दबाव तंत्र, सत्तेचा गैरवापर, पैशाचा अमपवापर आणि दबाव हा आणून एक दहशतीचं वातावरण केलं। तरी मला एका गोष्टीचं समाधान आहे की महाविकास आघाडीचे बहुतांशी मतदार हे 100% प्रामाणिक राहिलेले आहेत आणि त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलेलं आहे। सर, महाविकास आघाडीची जी मतं आहेत ती एकत्रित ठेवण्यामध्ये कुठेतरी कमी पडले का? कारण नागपूरमध्ये सुद्धा काँग्रेसची अनेक मतं फुटली अशी चर्चा आहे, तर आपलीच मतं एकत्रित ठेवण्यासाठी अपयशी ठरत आहे? ते प्रत्येक निवडणुकीची स्थानिक राजकीय समीकरण परिस्थिती वेगळी असते। नागपूर किंवा इतर काही ठिकाणी घडल्या गोष्टी असतील त्याचं आत्मपरीक्षण पक्षांतर्गत केलं जाईल, पण महायुतीमध्ये फुटाफूट झाली। नाशिकचा निकाल बघा काय झाला आहे तो। नाशिकचा तुम्ही उल्लेख केला, तो एक अतिशय मोठा एकनाथ शिंदे यांचाच गेम झाल्याची चर्चा आता विधानभवनामध्ये रंगलेली आहे। महायुतीचेच अधिकृत उमेदवार असून सुद्धा दराडे यांचा पराभव झाला आणि भाजपच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी विजय झाल्याचं पाहायला मिळते। तर एकनाथ शिंदे यांना आता खाली करण्याचा प्रयत्न सुरू आहे का या निवडणुकीत? आता मी बघा सातारा जिल्हा परिषदची निवडणूक ची घटना घडली, आता नाशिक घडलं। देशाचा इतिहास आहे, सत्ताधारी केंद्रातल्या पक्षाने ज्या ज्या राज्यातल्या मित्र पक्षाला सोबत घेतलं त्यांना काय वागणूक दिली देशाने पाहिलेले। आंध्र, तेलंगणा सगळीकडे पाहिलं, ओरिसात पाहिलं। एकीकडे दुसरे खासदार त्यांच्या आज पक्षामध्ये पक्षप्रवेश करतायत, तर दुसरीकडे नाशिकमध्ये हा त्यांचा मोठा गेम झाल्याचं दिसतंय। आतापासूनच त्यांना अस्वस्थ करण्यासाठी भाजपने खेळी करायला सुरुवात त्याच्यावर बोलणार नाही। जे काय घडतंय ते महाराष्ट्राला आणि जे म्हणजे पत्रकारांना कळतंय, महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय, आम्हाला कळतंय। जे घडतंय ते घडतंय, ते आम्ही पाहतोय। आता त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं। नक्कीच सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।